तर राजे यशवंतराव होळकर आता योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 60,000 रुपये मिळणार आहे। बैलजोडी खरेदीसाठी जे काही अर्थसहाय्य जे काही अनुदान आहे या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला इथे मिळणार आहे। या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। यासाठी कोणकोणते कागदपत्रे इथे लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर सर्वात पहिले आपले जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आपण सुरू करून घेऊया। मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू झालेली आहे। तर आता राजे यशवंतराव होळकर योजनेबद्दल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक बैलजोडी खरेदीसाठी आर्थिक मदत देणे, जेणेकरून पारंपरिक शेतीला चालना मिळणे, बैलजोडी खरेदीसाठी जे की शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे, त्याचप्रमाणे शेतीचे उत्पन्न वाढविणे या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे। त्यानंतर यामध्ये जी की पात्रता आहे, अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे तो शेतकरी असणे सुद्धा एक आवश्यक आहे। त्यांच्याकडे 7/12 असणे सुद्धा देखील आवश्यक आहे। जर तुमच्याकडे 7/12 नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही। त्यानंतर अंत्योदय, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला इथं त्याबद्दल फायदा होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला प्राधान्य इथं देण्यात येईल। त्यानंतर लाभार्थ्याची मागील 5 वर्षांमध्ये, आता तुम्ही जर 5 वर्ष आधी म्हणजे 2-3 वर्ष आधी जर पहिलेच या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही। लाभार्थ्याची मागील 5 वर्ष बैलजोडी शासनाची कोणती मदत घेतलेली नसावी, म्हणजे 5 वर्षाआधी तुम्ही या योजनेचा कोणताच लाभ घेतलेला नसावा। त्यानंतर अनुदान किती मिळते, तर यामध्ये बैलजोडी खरेदीसाठी त्यामध्ये तुम्हाला 7,000 रुपयापर्यंत अनुदान इथं दिले जाते। तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ही जी योजना इथं राबवली जाते, त्याचप्रमाणे या योजनेचे स्वरूप सुद्धा वेगळ्या पद्धतीने राहू शकते। तर यामध्ये SC आणि ST प्रवर्गातील काही ठिकाणी जास्त जे काही अनुदान देखील दिले जाऊ शकते, तर त्यामध्ये SC आणि ST साठी जास्त अनुदान दिले जाते। त्यामध्ये कागदपत्र जे आहे त्यामध्ये आधार कार्ड, 7/12, बँकेचं पासबुक, त्यानंतर बँकेचं पासबुक, त्यानंतर तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही कोणत्या कास्टमधून बिलॉंग करता, कास्ट सर्टिफिकेट जर दिलं तर तुम्हाला इथं प्राधान्य इथं देण्यात येईल। तर बैलजोडी प्रमाणपत्र, तर त्यामध्ये बिल तुम्हाला अपलोड करायचं आहे, जी की बैलजोडी खरेदीमध्ये तुम्हाला बिल वगैरे किंवा हे बैल यांचे आहे म्हणून। त्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, एक तर तुम्ही ऑनलाईन अर्ज महाडीबीटीच्या माध्यमातून करू शकता। दुसरं जे महाडीबीटीवरती लॉग इन करायचं आहे, कृषी विभाग निवडायचा आहे, राजे यशवंतराव होळकर ही योजना शोधायची आहे, त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती त्यामध्ये तुम्हाला भरायची आहे। त्यानंतर डॉक्युमेंट्स जे की तुम्हाला सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहे। त्यानंतर ऑफलाईन जर तुम्हाला इथे भरायचं असेल तर कृषी तालुका जे की तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे। तर त्यांना सर्वप्रथम विचारा की ही जी योजना इथं सुरू आहे का, सुरू जर असेल तर त्याचा अर्ज घ्या, अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरा, फॉर्म तिथं सबमिट करायचा आहे। कुठं करायचं आहे, तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे। ही योजना आहे का, तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आहे, कोणत्या जिल्ह्यात आता सुरू आहे, कोणत्या जिल्ह्यात इथं बंद झालेली आहे, तर ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर ही योजना प्रत्येक जिल्ह्यात जी की कृषी विभागाच्या धोरणाची थोडी वेगळी सुद्धा असू शकते। दाखवल्याप्रमाणे अर्ज करताना बैलजोडी खरेदी पावती जी की तुम्हाला योग्यरित्या द्यायची आहे। त्यानंतर आता महत्त्वाचं यामध्ये पॉईंट म्हणजे जे की तुम्ही अर्ज करत आहात तर तुम्हाला बँकेची डिटेल्स न चुकता इथे द्यायची आहे, त्यामध्ये कोणतीही चुकी झाली नाही पाहिजे, जेणेकरून 60,000 रुपयाचे अनुदान ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जातील। त्यानंतर खोटे बिल, त्यामध्ये आता खोटं कोणी काय करते की खोटं बिल त्यामध्ये देते आणि डॉक्युमेंट्स अपलोड करते, तर चुकीचे डॉक्युमेंट्स, खोटी माहिती हे देऊ नका, जेणेकरून अनुदान तुमचं इथं रद्द होईल व तुम्हाला अनुदान 1 रुपया इथं मिळणार नाही। अर्ज सादर केल्याच्या नंतर अर्जाचा स्टेटस तुम्हाला इथं चेक करत राहायचं आहे। तर आता इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे। तर आता बरेच जण काय करतात की चुकीच्या पद्धतीने माहिती भरतात व डॉक्युमेंट्स चुकीचे अपलोड करतात, तर अशांना या योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही। राजे यशवंतराव होळकर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला बैलजोडी खरेदीसाठी 60,000 रुपये जे की अनुदान इथं दिले जाते, जे की तुमच्या डीबीटी खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांमध्ये हे जे पैसे इथे जमा केले जाते, तर तुम्ही एकदा महाडीबीटी पोर्टलवरून चेक करून घ्या किंवा तुम्ही तालुका कृषी यामध्ये संपर्क साधून त्यामध्ये तिथं चेक करून घ्या की ही जी योजना सुरू आहे का, असेल तर ही कोणत्या स्वरूपामध्ये राबवली जाते। तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला बघायला मिळेल।
आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर यावरती अर्ज कशा पद्धतीने करायचा यावरती सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.